पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अभयं सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा बैसे तया अकर्णा अभयाईसे। वैकुंठवासी सद्गुरू श्री महाराजांचे आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री प्रल्हाद सावकार सत्कारवार यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आयोजित या प्रवचनमालेच्या यावर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत। भगवंतानी अर्जुनाच्या कल्याणाकरता म्हणून अर्जुनाला काही गुणदोषांचा विचार 16व्या अध्यायामध्ये सांगितला। त्याच्यात गुणांची संख्या 26 आहे आणि दोषांची संख्या 6 आहे। अशा 26 गुणांनी युक्त असं पारमार्थिक जीवन माणसाला जगता आलं पाहिजे, दोषरहित असं जीवन जगता आलं पाहिजे। याच्यातल्या दोषांनी आणि गुणांनी काय होतं या संबंधातला विचार या सगळ्या अध्यायामध्ये भगवंतानी बोलून दाखवलाय। या गुणदोषांचा काल आपण विचार करत होतो। आपलं जीवन पारमार्थिक विचाराने समृद्ध होणार आहे। जीवनाची धन्यता ही पारमार्थिक चिंतनाने आहे। धन्य होणं म्हणजे कृतकृत्य होणं, धन्य होणं म्हणजे परिपूर्ण होणं, धन्य होणं म्हणजे अशी अवस्था निर्माण होणं की ज्या अवस्थेमध्ये कशाचीही अपेक्षा शिल्लक न राहणं आणि काही मिळवण्याकरता कोणत्या प्रयत्नांची गरज नसणं। अशा परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होण्याकरता प्रापंचिक विचार जरी महत्त्वाचे वाटत असले तरी ते पूर्ण नाही आहेत। त्याकरता पारमार्थिक विचाराची कास धरता आली पाहिजे, कारण परिपूर्णता ही परमार्थानेच सिद्ध होते, व्यापकता ही पारमार्थिक विचारानेच सिद्ध होते। याकरता म्हणून भगवंतानी अर्जुनाला काही गोष्टी सांगितल्या। या गुणदोषांचा विचार आणि या गुणदोषांचा आपल्या जीवनाशी असणारा अनुबंध या संबंधामध्ये काल आपण थोडासा विचार करत होतो। हे गुण आणि हे दोष हे आपल्या जीवनात आहेतच, ते घेऊनच आपण जन्माला येतो। जन्माला येताना कदाचित हा दोष आपल्या ठिकाणी आहे याची जाणीव आपल्याला नसते, अन्यांनाही नसते, कारण लहान मूल आहे, निर्वैर आहे, निष्पाप आहे। ते असं कधी कुणाचा खून करण्याकरता म्हणून जन्माला आलेलं नसतं, ते काही चोरी करण्याकरता म्हणून जन्माला आलेलं नसतं, खोटं बोलणं काय आहे हे त्या लहान बालकाला कळतही नसतं। कालांतराने संस्कार म्हणा, संगती म्हणा, अविचार म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या जीवनामध्ये काही दोष निर्माण होतात किंवा स्वभावतः असलेल्या दोषांना खत पाणी घातलं जातं आणि मग ते मानवी जीवन हे कुठेतरी अधःपतनाकडे वळायला लागतं, अधःपतित व्हायला लागतं। अशा अधःपतनाची त्याला जरी जाणीव झाली नसली आणि त्या अधःपतनाला जरी तो पुरुषार्थ समजत असला तरी अशा जीवनाकडे बघून संतांचं अंतःकरण द्रवित होत असतं। त्या व्यक्तीला त्या अधःपतनापासून दूर करण्याकरता, त्याच्यातून बाहेर काढण्याकरता, त्याचं ते पतन थांबविण्याकरता संत महात्मे अवताराला येतात, काही उपदेश आपल्याला करतात, ज्याच्यानं आपली बुद्धी ही शुद्ध असावी, शुद्ध व्हावी, आपल्या जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगती आपल्याला प्राप्त व्हावी, आपलं अंतःकरण निर्मळ व्हावं, परिणामतः आपलं जीवन हे सामाजिक आणि व्यक्तिगत दृष्टीने अशा पद्धतीनं नियमबद्ध व्हावं की जेणेकरून स्व आणि परकल्याणाला मनुष्य आपलं कर्तव्य मानायला लागेल। अशा भूमिका आपल्या जीवनामध्ये सिद्ध होण्याकरता संत महात्मे आपल्या कृतीतून आणि आपल्या वाङ्मयातून तुम्हाला आम्हाला उपदेश करतात। अर्जुनाला भगवंतानी तीच भूमिका सांगितली आणि त्याच्याकरता काही
दैवी आणि असुरी संपत्तीचा विचार बोलून दाखवला. ही दैवी आणि असुरी संपत्ती काय आहे, असुरी संपत्ती कशा करता सांगितली आणि दैवी संपत्ती कशा करता सांगितली. तर दैवी संपत्ती जरी 26 गुणांची ती असली तरी सुद्धा त्यातल्या जास्तीत जास्त गुणांचा लाभ आपल्याला करून घेता यावा. आणि असुरी संपत्ती एवढ्या करता सांगितली की त्याच्यातल्या सर्वच्या सर्व दोषांचा त्याग आपल्याला करता यावा. या करता या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगितल्या. कारण गुणांची वृद्धी झाली पाहिजे आणि दोष पूर्णतः गेले पाहिजेत. याच्याशिवाय हे जीवन तशा अर्थाने मानवी होणार नाही. आणि काय होतं, आपण माणूस म्हणून जन्माला आलो हे कदाचित आपल्या हातात नव्हतं. मी थोडंसं स्पष्ट बोलतो. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, जन्माला यावं की न यावं हे कदाचित आपल्या हातात नसेलही. आपल्या कर्मावर ते अवलंबून असेल, प्रारब्धावर जे काही असेल ते असेल. ते करताना आपल्याला कळणारही नाही. पण माणूस म्हणून जन्माला येणं जरी आपल्या हातात नसलं तरी कमीत कमी नुसतं माणूस म्हणून मरू नये हे तरी आपल्या हातात असतं. आपलं जीवन हे किती खाली जावं आणि आपल्या जीवनाला किती उच्च प्रतीचा आयाम प्राप्त व्हावा, चांगल्या गुणांची सिद्धता आमच्या जीवनामध्ये होऊन ते जीवन या जगतातल्या मानवी जीवनांसमोर आदर्श म्हणून कसं संस्थापित करता येईल, या विचाराची प्रवृत्ती निर्माण करून घेऊन त्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे तरी आमच्या ठिकाणी आमच्या हातात आहे, आमच्या विचारात आहे. त्या दृष्टीने जर आमचा प्रवास सुरू झाला तर कदाचित आमचं जीवन आमच्या कल्याणाकरता, आत्मकल्याणाकरता तरी युक्त होईलच. पण भारतीय संस्कृतीचं हे नेहमी वैशिष्ट्य राहिलेलं आहे की केवळ आत्मकल्याण साधून थांबणारी भारतीय संस्कृती नाही, तर आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय संस्कृती नेहमीच कटिबद्ध राहिलेली आहे. आम्हाला काय मिळालं, आम्ही परमार्थ करतो. परमार्थाच्या नेमक्या भूमिका काय आहेत आपण काल थोडासा विचार करून आलो. त्याचा आपल्या ठिकाणी असणाऱ्या दोषांच्या निवृत्तीचे आणि आपल्या ठिकाणी नसलेल्या पण पारमार्थिक जीवनाकरता आवश्यक असणाऱ्या गुणांच्या प्राप्तीकरता केले जाणारे प्रयत्न म्हणजे परमार्थ, असं काल आपण बोललो होतो. त्याच दृष्टीने हाही विचार केला पाहिजे. जर गुणसंपदा प्राप्त होणार असेल तर ती गुणसंपदा आमच्या कल्याणाकरता आहे का? आम्ही परमार्थ करतो म्हणजे ज्ञान संपादन करून घेणं हा परमार्थ आहे का? आपण संत वाङ्मयाचं थोडंसं परिशीलन करू तर आपल्याला हे लक्षात येईल की मला काय मिळतं, मी ब्रह्मज्ञानी झालो म्हणून मी पारमार्थिक आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ते खोटं आहे. मी जरा स्पष्ट बोलतोय. मी सत्कर्मामध्ये प्रवृत्त आहे म्हणून मी पारमार्थिक आहे असं जर मला वाटत असेल तर ते खोटं आहे. ब्रह्मज्ञानी आहे म्हणून ते अर्धवट आहे. माझी समाधी लागते म्हणून मी पारमार्थिक आहे असं नाही आहे. किंवा माझ्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे म्हणून मी पारमार्थिक आहे तर असंही नाही आहे. मग परमार्थाची नेमकी संकल्पना काय आहे? आपण गाथा बघा, तुकोबारायांचं चरित्र बघा, तुकोबारायांचं वाङ्मय बघा. आपल्याला काय मिळतं याच्यावर आपला परमार्थ ठरत नाही. आपल्याला जे मिळतं ते आपण इतरांना देतो की नाही याच्यावर आपला परमार्थ ठरतो. मला ज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक नाहीये. मला झालेलं ज्ञान जर मला जगताला देता येत असेल तर तो परमार्थ आहे. केवळ मी नामस्मरण करतो हा परमार्थाचा अर्धा भाग आहे. पण त्या नामस्मरणानं माझ्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या समाधानाची आवश्यकता जगतालाही आहे हे ओळखून ते नाम जगताच्या मुखातून उच्चारून घेणं हे जर मला करता येत असेल तर मी पारमार्थिक आहे. मला काय मिळतं याच्यावर परमार्थ ठरतच नाही. तो परमार्थातला स्वार्थी होईल, परमार्थातला पारमार्थिक होणार नाही. तो साधक होऊ शकेल पण संत नाही होऊ शकणार.
म्हणून तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, सेवितो हा रस इथपर्यंत परमार्थ नाहीये, वाटितो आणि का ही त्याला दिलेली जोड परमार्थाची परिपूर्णता आहे. सेवितो हा रस हे सगळ्यांकरताच आहे, पण वाटितो आणि का म्हणणारे किती आहेत? तुकाराम महाराजांनी आपल्याला आलेला अनुभव जर अभंगांमधून आपल्यापर्यंत पोहोचवलाच नसता तर काय झालं असतं? गीतेचं माध्यम करून ज्ञानेश्वर महाराजांनी परमार्थ आणि आपल्या अनुभवाची व्यापकता ही आपल्या समोर शब्दबद्ध करून ओवीतून मांडलीच नसती तर काय झालं असतं? एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अवताराला आले नसते तर काय झालं असतं याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. आम्ही माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचे राहिलो नसतो जर तुकोबाराय अवताराला आले नसते. इतर प्राणी आणि मनुष्य याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला नसता. पण संतांनी हा मला सांगितलं, शिकवलं, काय मिळवायचं याची जाणीव करून दिली, मिळालेलं सांभाळायचं कसं याची जाणीव करून दिली, आणि जे संरक्षण आहे ते संरक्षण पुढच्या पिढ्यांकरता करायचं असतं असं वैराग्यही आम्हाला शिकवून संत महात्मे निजधामाला परत गेलेत. या सगळ्याचा विचार बारकाईने जर आपण केला तर या गुणदोषांची आवश्यकता, या दोष निवृत्तीची आवश्यकता आणि गुणप्राप्तीची आवश्यकता का आहे हे आपल्याला सहज कळून येईल. आणि ते गुण आपल्याला प्राप्त करता यावेत याच्याकरता भगवंतांनी 26 गुणांची संपदा 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये आपल्याला बोलून दाखवली. आता या गुणदोषांचा स्वभावही आपण काल पाहिला की ते दोष येताना एकत्रित येतात, जाताना वेगवेगळे जातात, आणि गुण येताना वेगवेगळे येतात आणि जाताना मात्र एकत्रित जातात. कारण एक गुण दुसऱ्याच्या आश्रयाने जरी राहत नसला तरी एक गुण गेला तर दुसऱ्या गुणाच्या मनात ही भावना निर्माण होणं खूप स्वाभाविक असतं की ज्या जीवनामध्ये गुणाला स्थान नाही तिथं आपण राहून अपमान करून घेण्यात तात्पर्य नाही. हे माणसांना कळत नाही पण गुणांना कळतं, आणि हे गुणांना कळतं म्हणूनच हे गुण ज्याच्या जवळ आहेत त्याला गुणी माणूस म्हणतात. दोषांचं तसं होत नाही. दोष येताना हातात हात घालून येतात, एक आला की दुसरा येतोच, कारण त्यांना माहिती आहे की आपलं आश्रयस्थान हेच आहे. पण जाताना मात्र ते एकत्रित जात नाहीत. बरं, या गुणदोषांची गंमत अशी आहे, अजूनही थोडंसं पुढे बोलतो. या गुणदोषांची गंमत अशी आहे, गुण काय किंवा दोष काय जे मानवी जीवनामध्ये निर्माण होतात, काही कारणाने निर्माण होतात म्हणा, स्वभावतः येतात म्हणा, काही म्हणा, हे जे गुणदोष असतात ना, या गुणदोषांचा इतका विचित्र स्वभाव आहे की हे गुण आणि हे दोष हे दोघेही स्वतःच्या बाबतीत एक विचित्र आभास आमच्या जीवनामध्ये निर्माण करत राहतात. हे सगळे गुण आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण करतात आणि हे सगळे दोष आपल्या निवृत्तीचा आभास निर्माण करत राहतात. बरं, हा आभासच असतो. आपण काल बोललो ना, दोष तसे पटकन जात नाहीत, गुण तसे पटकन येत नाहीत, पण गुण नेहमी आपण असल्याचा आभास निर्माण करतो. त्यामुळे माणसाला वाटतं माझ्यासारखा गुणी दुसरा कोणीच नाहीये. माझं म्हणजे असं, माझं म्हणजे तसं, मी म्हणजे असा, आपलं दुसऱ्यासारखं नाहीये. म्हणजे काय नाहीये हे कळत नाही, पण माणूस म्हणतो आपलं त्यांच्यासारखं नाही, आपण वेगळे आहोत. आणि आपण नेहमी कशापासून तरी वेगळे आहोत असं विशेषत्व आपण ज्या ज्या वेळेला मानायला लागतो त्या त्या वेळेला असं समजायला हरकत नसते की आपल्या जीवनामध्ये गुणांनी आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण केला आहे. आणि हा आभास जसा दृढ होत जातो तसा तसा मनुष्य अभिमानी व्हायला लागतो, आणि तो अभिमानच नंतर त्याच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनाचा घात करतो. याच्यातलं मानसशास्त्र आपण बाजूला ठेवू, प्रक्रिया काय घडतात याचा विचार बाजूला ठेवू, परंतु ते गुण आपला आभास निर्माण करतात. एखाद्या माणसाने कुठेतरी तो तीर्थक्षेत्राला गेला, कुठे गंगेवर फिरायला घाटावर म्हणून गेला, मंदिरातून दर्शन करून बाहेर येताना एखाद्या भिकाऱ्याच्या ताटलीमध्ये
2 रुपये जरी टाकले तरी त्याच्या मनामध्ये आपल्या ठिकाणी दातृत्व आहे या गुणाचा आभास निर्माण होतो की नाही? मी आभास हा शब्द का वापरतो? कारण या 2 रुपयाच्या देण्यामध्ये दातृत्व आहे का याचा विचार जर केला तर ते आहे असं म्हणण्याचं धाडस कुणाचंच होत नाही, निदान सध्याच्या काळात तरी. 2 रुपयाला चहा मिळत नाही. देणं वाईट आहे का? मुळीच नाही. 2 का होईना त्यांनी दिलेत याबद्दल किंतु नाही आहे. 2 का असेना, त्यांनी रुपये 4 आणे दिले असतील पण दिलेत ना, त्यांनी दिलेत. पण त्याचे 4 आणे देण्यामध्ये स्वतःच्या ठिकाणी 100 पटीनं दातृत्वाचा आभास निर्माण झालाय. त्याचं काय करायचंय हा मुद्दा आहे. त्यांनी स्वतःच्या ठिकाणी आभास निर्माण केला. त्याला वाटलं आपण दाते आहोत, आपल्या ठिकाणी दातृत्व आहे. आणि मग त्या 25 पैशाची, 2 रुपयाची, 10 रुपयाची दिवसभरामध्ये इतकी जाहिरात होते की भले त्या 10 रुपये मी दिले याच्या जाहिराती गले, भले 1000 रुपये खर्च झालेले चालतात, पण त्या दातृत्वाचा आभास निर्माण झाला पाहिजे. आपण दाते आहोत हे जगताला दिसलं पाहिजे. ही एक वृत्ती त्याच्यातून निर्माण व्हायला लागते. हे दातृत्वाचा आभास किती मजेशीर असतो. कबीर महाराजांचा एक दोहा आहे. कबीर महाराजांनी असं म्हटलंय, आयरन की चोरी करे सुई का करे दान. आयरन माहितीये ना आपल्याला? आयरन, लोखंडाची आयरन असते. लोहाराकडे, सोनाराकडे छोटीशी असते, लोहाराकडे मोठी असते. या आयरनीची चोरी करायची, लोखंडाची आयरन. आयरन की चोरी करे सुई का करे दान. आणि त्याच्यातलंच थोडस लोखंड काढून त्याच्यापासून बनवलेल्या सुईचं दान करायचं. गंमत कशी आहे? आयरन की चोरी करे सुई का करे दान, चढ़त चौबारे देखत रहे कब आवे विमान. आयरनीची तो चोरी करतो, सुईचं दान करतो, आणि तेवढ्या सुईचं दान झालं की घराच्या ओट्यावर उभं राहून आता मला न्यायला विमान कधी येईल याची प्रतीक्षा करतो. मी दातृत्व या एका गुणाबद्दल बोललोय, इथं 26 गुणांची आभास आहेत. आपण कुणाला, आता अभय या गुणाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मी कुणाला घाबरत नाही, हा अभयाचा आभासच आहे. पुढे बोलूच आपण त्या संबंधात. असे सगळे गुण आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण करत राहतात. जणू काही आपलं जीवन म्हणजे या गुणांचा आश्रय आहे असा आभास निर्माण होतो. त्याच्यावर आपला विश्वास बसतो आणि आपण स्वतःला परिपूर्ण मानायला लागतो. दुर्दैवाने ती परिपूर्णता ही काल्पनिक असते. आणि मोठी गंमत आहे, मी थोडंसं विषयांतर होईल माझं, पण होऊ देत. मी जर भरकटलो तर आपण मला मुद्द्यावर घेऊन या. आणि याच्यामध्ये गंमत अशी असते, विचित्रपणा असा असतो की जेव्हा आमच्या ठिकाणी आम्ही सर्व गुण संपन्न आहोत असं आम्हाला वाटायला लागतं, आम्हाला असं वाटतं बस आता माझं जीवन म्हणजे परिपूर्ण आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन परमार्थ नावाची काही गोष्ट असू शकेल असं नाहीये. मग माणसाला असं वाटत राहतं आपण कुणाला घाबरत नाही, आपल्यासारखा दाता नाही, आपल्यासारखं ज्ञान कुणाजवळ नाही, आपल्यासारखी बुद्धी कुणाजवळ नाही. मग आपल्या बुद्धीचं वैलक्षण्य काय, याच्या प्रदर्शनामध्ये अर्धाधिक आपलं आयुष्य निवृत्त होऊन निघून जातं. हे सगळं व्हायला लागतं. या गुणदोषांमध्ये मी मुद्दाम अगदीच विस्तार न करता बोलतो. या सगळ्या गुणदोषांमध्ये गुण नेहमी आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण करत राहतात. आपण आहोत असा भ्रम माणसाच्या ठिकाणी आपणच निर्माण करून घेत राहतो. आणि दोषांच्या बाबतीत असं होतं की हे दोष आपल्या निवृत्तीचा, आपल्या नसण्याचा आभास निर्माण करत राहतात. म्हणून माणसाला नेहमी माझ्यात आणि दोष शक्यच नाही. काय दोष आहे दाखवा बरं माझ्यामध्ये. आणि मग आपल्या ठिकाणी असलेले दोष, पण त्या दोषांचा नसण्याचा आभास आणि त्या आभासाचं समर्थन करण्यामध्ये मनुष्य आपली अर्ध्याधिक बुद्धी व्यर्थ खर्च करत राहतो. आमची बुद्धी बहुतांश वेळेला खर्च होते ती मी बरोबर कसा आहे हे सांगण्यामध्ये.
पण आम्ही अंतर्मुख होऊन हा विचार कधी करत नाही की आपण कधी चुकलेलो आहोत. पण मी बरोबर आहे, माझं कधी चुकत नाही. उमेदवार निवडून आल्यानंतर बहुतेकांना असं वाटतं की तो आपल्या मताने निवडून आलाय, आणि हेच आपलं दुर्दैव असतं. माझ्यामध्ये दोष नाही. मला आठवतं ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारतींचं वाक्य आहे. ते नेहमी अनेक अनेक ठिकाणी त्यांनी हे वाक्य उच्चारलंय. त्यांच्या 4-2 लेखांमध्ये सुद्धा हे वाक्य आलंय. माणसानी स्वतःचा न्यायाधीश व्हावं आणि दुसऱ्यांचा वकील व्हावं. पण मनुष्य नेमकं उलट करत राहतो. मनुष्य स्वतःचा वकील होतो आणि दुसऱ्याचा न्यायाधीश होतो. नेहमी दुसरा बरोबर आहे का चूक आहे हे ठरवण्यामध्ये आम्ही आमची बुद्धी व्यर्थ खर्च करत राहतो. आणि मी कसा बरोबर आहे ही माझीच स्वतःची वकिली करण्यामध्ये माझी बुद्धी खर्च होते. हे गुणदोष आपला आभास निर्माण करत राहतात. पण या आभासाचं वैचित्र्य याच्यामध्ये आहे की गुण असण्याचा आभास निर्माण करतात आणि दोष नसण्याचा आभास निर्माण करतात. आणि या आभासामुळे आपल्या परिपूर्णतेबद्दल माणसाची जी खात्री होते ना, ती खात्री हाही शेवटी एक आभास आणि कल्पना ठरत जाते. आणि मग मनुष्य असं समजायला लागतो मी म्हणजे पूर्ण, आपल्यात काही दोषच नाहीत. आणि हा सगळाच आभास होतो, या सगळ्याच कल्पना होतात. आणि स्वतःनीच आपल्या भोवती विणलेल्या कल्पनेच्या घरट्यामध्ये गुदमरून कधीतरी एके दिवशी आपल्याला आपला प्राण सोडावा लागतो. हे कल्पनेची इमले, हे कल्पनेची कोश आम्ही आमच्या भोवती निर्माण केलेत. आणि हे कशामुळे केलेत तर आमच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांच्या अस्तित्वाचा आभास आणि आमच्या ठिकाणी असलेल्या पण आम्ही न मानलेल्या दोषांच्या निवृत्तीचा आभास आमच्या भोवती अशा कल्पनेचा कोश विणत जातात. आणि ज्ञानोबराय म्हणतात तसं पाहे पा कोश कीटकाची या परी आपण वैरी असे होत जातो. आपणच आपले वैरी होत जातो. आपणच स्वतःला योग्य आहोत हे सिद्ध करत राहतो. लोकांना अपेक्षाही नसते आपल्या योग्यतेच्या सिद्धतेची. पण बहुतांश वेळेला सामाजिक जीवनाकडे बघण्याचे चुकीचे दृष्टिकोन आपल्याला समाजाभिमुख बनवता बनवता समाजाच्या दृष्टीत दोषी बनवायला लागतात. आणि हे कशामुळे होतं तर या गुणदोषांचा आभास आमच्या जीवनामध्ये निर्माण होतो म्हणून. ठीक आहे, हे मानसशास्त्र असेल. पण याच्यातली अजून एक गंमत मला आपल्या समोर एका अंगाने मांडायची आहे. गुण जेव्हा आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण करतात आणि दोष आपण नसल्याचा आभास निर्माण करतात ना, तेव्हा वेदांताच्या दृष्टीने जरी विचार केला तरी आभास निर्माण होण्याकरता सुद्धा काहीतरी अधिष्ठान लागत असतं. अधिष्ठानाशिवाय आभासही निर्माण होत नसतो. काहीतरी त्याला अधिकरण लागतं. दोरीवर साप दिसतो, तो साप खोटा असला तरी काहीतरी अधिष्ठान म्हणून दोरी लागतच असते. त्याविना सर्पाचा भ्रम निर्माण होणार नाही, मान्य आहे. आभासाला एका अधिष्ठानाची गरज असते. पण मला त्याच्या पुढे जाऊन थोडंसं असं मांडायचंय की जो आभास गुणांचा आहे, आपल्या अस्तित्वाचा आभास जे गुण निर्माण करतात ना, त्या आभासाकडे जर आम्ही दुर्लक्ष करू, आमच्या जवळ गुण आहेत या विचाराकडे जर आम्ही दुर्लक्ष करू तर ते गुण आमच्या जीवनात स्थिर होतात. आणि आमच्या जीवनात नसलेल्या असलेल्या दोषांच्या निवृत्तीचा आभास जर ते दोष करत असतील तर त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष देण्यामध्येच त्या दोषांची खात्रीनं निवृत्ती होत असते. पुन्हा एकदा मी सांगतो, मला काय मांडायचंय ते अगदी स्पष्टपणानं आपल्या समोर ठेवतो. गुण आणि दोष हे दोन्ही आभास निर्माण करतात. गुण असण्याचा आभास निर्माण करतात, दोष नसण्याचा आभास निर्माण करतात. पण गुणांकडे लक्ष न दिलं तरच गुण स्थिर होतात
आणि दोषांकडे लक्ष दिलं तरच दोष निघून जातात. आपल्या ठिकाणी गुण आहेत हे जर आपल्याला विसरता आलं तरच तिथं गुणांचं स्थैर्य आहे. आपल्या ठिकाणी दोष आहेत याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं तरच त्यांची निवृत्ती होण्याची शक्यता आहे. गुण हे दुर्लक्षित राहिले पाहिजेत आणि दोष हे नेहमी लक्षपूर्वक घालवले पाहिजेत. मी दाता आहे याकडे आमचं दुर्लक्ष राहिलं झालं तरच दातृत्व आमच्या जीवनाचा आश्रय करून राहील. ज्या दिवशी मी म्हणायला लागेन की मी दाता आहे त्या दिवशी ते दातृत्व मला सोडून जाईल, कारण माझं लक्ष त्याच्याकडे गेलंय. गुणांकडे दिलेलं लक्ष गुणांची निवृत्ती करतं आणि दोषांकडे झालेलं दुर्लक्ष आमच्या जीवनाचं अधःपतन करतं. याच्याकरता हे उलट फिरवायचं आहे. आमच्या गुणांकडे दुर्लक्ष करायचंय आणि आमच्या दोषांकडे मात्र बारकाईनं लक्ष द्यायचंय. कारण दोष थोडे जरी राहिले तरी ते कधी वाढतील याचा नेम नाही आहे. संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे, अग्निशेषम ऋणशेषम शत्रुशेषम तथैवच पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषम न कारयेत. अग्निशेष, ऋणशेष आणि शत्रुशेष शिल्लक राहू नयेत. माणसानी घेतलेलं कर्ज पूर्ण फेडावं. थोडं राहिलंय म्हणून दुर्लक्ष झालं की त्या थोड्यावर जे व्याज वाढतं ते नंतर सगळंच काढून घेतं. ऋणशेष पूर्ण राहूच नाहीये. थोडंही ऋण, आपण कर्ज घेणं चांगलं का वाईट याची चर्चाच मला करायची नाहीये, तो माझा विषय नाहीये. पण कोणतंही ऋण जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्या ऋणातून उतराई होण्याच्या वेळेला पूर्णतः ते ऋण निवृत्त झालं पाहिजे. थोडं राहिलंय असं नकोय, कारण थोडं राहिलं आणि दुर्लक्ष झालं की ते वाढतं. तसंच अग्नीच आहे. एका कापसाच्या गोदामाला आग लागली, काही कारणाने लागली असेल. कापूस पेटला. पेटल्यानंतर स्वाभाविक त्या तिथले नोकर धावले, त्यांनी पाणी वगैरे ओतलं, सगळं झालं. मालक आले, त्यांनी बघितलं, संपलं ना संपलं, झालं सगळं, किती नुकसान झालं वगैरे हिशोब सुरू झाले. आणि मग मालकाने जाता जाता नोकराला विचारलं, सगळा अग्नी विझवला ना रे, पाणी पूर्ण टाकलंय ना? तो म्हणाला टाकलंय, पण त्या नवीन गोदामात थोडं लागलंय म्हणून थोडं आहे म्हणून राहू दिलंय. आता तो थोडा राहिलेला अग्नी काय तो गोदाम सुरक्षित ठेवेल? त्या थोड्याची वृद्धी व्हायला फारसा वेळ लागत नाही. अग्निशेष राहू नये, ऋणशेष राहू नये, शत्रुशेष राहू नये. शत्रू संपवावा तर पूर्ण संपवावा. थोडा जरी मागे शिल्लक राहिला, रामायणामध्ये कथा आहे. आता सांगतो थोडी. रामचंद्र प्रभू परत आले, अभिषेक झाला, रामराज्य सुरू झालं. आणि एके दिवशी रामचंद्र प्रभूंच्या कुटुंबियांनी त्यांना अशी विनंती केली की तुम्ही त्या लंकेला जाऊन आलात, लंका पाहिली, लंका सोन्याची, लंका अशी, लंका तशी. मारुतीराय सांगतात, तुम्ही सांगता, एकदा आम्हाला ती लंका दाखवून तरी आणा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे. मग आपल्या या तिन्ही आया, कैकेयी, सुमित्रा, कौसल्या, तिन्ही आयांना घेतलं, बाकी सगळे घेतले. भरत आला, शत्रुघ्नाला बरोबर घेतलं, गेले लंकेमध्ये. लंकेमध्ये दाखवलं, हे अशोकवनामध्ये इथे मी बसले, या झाडाखाली मी राहिले, असं झालं तसं झालं, रावणाचा मान सगळं झालं. गंमत कशी, तिथं गेलेल्या कैकेयीनं गावभर फिरून चौकशी केली की हे जे कुंभकर्ण आणि रावण मेले त्यांचं कोणीच राहिलं नाही काय? कोणीतरी असेल ना, तू पण तू, खापर पण तू, कोणीतरी शिल्लक राहिलेलं असेल. मग तिला कळलं की जवळच्या अरण्यामध्ये कुंभकर्णाचा नातू एक राहिलाय, त्याचं नाव आहे मूलकासूर.
कुठेतरी तप करत बसला. ही बाई त्याचा शोध घेत तिथं गेली. तिथं जाऊन त्याला सांगितलं की मूर्खासारखा तप काय करत बसलास? ज्याने तुझ्या वाडवडिलांना संपवलं त्यांच्याबद्दल तुझ्या अंतःकरणामध्ये प्रतिशोधाची भावना नसेल तर व्यर्थ आहे तुझं जीवन. लाज वाटली पाहिजे तुला, तप करत बसलास. उठ, बघ कोण आलंय लंकेमध्ये. तिने त्याला त्या तपातून उठवलं, पुन्हा सगळं सैन्य गोळा करायला लावलं आणि तिने जी तिथं ठिणगी टाकली ते परत आल्यानंतर त्या मूलकासुराने पुन्हा राक्षस सैन्य गोळा केलं आणि अयोध्येवर स्वारी केली. शत्रू संपवावा तर पूर्ण संपवावा, अग्नी संपावा तर पूर्ण संपावा, ऋण संपावं तर पूर्ण संपावं, हे शिल्लक ठेवू नये. तसे आमच्या जीवनामध्ये दोष संपावेत तर पूर्ण संपावेत. थोडासा दोष शिल्लक राहिलाय, बाकी जवळजवळ सगळं संपलंय, याला अर्थ नसतो. आणि हे दोष कधी संपतील तर त्या दोषांकडे आमचं बारकाईनं लक्ष पाहिजे. हे गेले किती, गेले की नाही, पूर्णतः त्यांना घालवल्याशिवाय जीवाला स्थैर्य नसलं पाहिजे, तरच ते जातील. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर, आणि गुणांकडे लक्ष न दिलं तरच गुण टिकून राहतील. ज्या दिवशी गुणांकडे आम्ही लक्ष द्यायला लागू त्या दिवशी त्या गुणांचा अभिमान येईल, आणि अभिमान आला की अभिमानाचं आणि गुणांचं जमत नाही. अभिमान आला की गुण सोडून जातील. गुणांकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि दोषांकडे दिलं जाणारं लक्ष, याच्यातूनच त्या गुणदोषांचा विचार आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्ती आणि निवृत्ती करता करता येतो. हे जे गुणदोष भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितले, याच्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये या गुणदोषांची चर्चा आत्तापर्यंत गीतेमध्ये आणि अन्यत्र केलेल्या गुणदोषांच्या चर्चेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. ती का वेगळी आहे त्याचं कारण सांगून मी त्या अभयाकडे प्रवृत्त होतो. गुणदोषांचा विचार करत असताना नेहमीच दोष निवृत्ती आणि गुणप्राप्ती याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम लावला जातो. गुण आधी मिळवावेत का दोष आधी घालवावेत? दोष गेल्याशिवाय गुण मिळतील कसे, आणि गुण आल्याशिवाय दोष जातील कसे? दोन्ही भूमिका आपल्याकडे मांडल्या गेल्या. आमच्या ठिकाणी जे दोष आहेत त्या दोषांची निवृत्ती झाल्याशिवाय आम्हाला गुण प्राप्त होणार नाहीत, कारण असलेला दोष प्राप्त झालेल्या गुणांना गुण म्हणून राहू देत नाही. ही शोकांतिका आहे. सगळं चांगलं आहे, पण एखादा जरी दोष असला तरी तो दोष असलेल्या गुणांना नाहीच म्हणतो ना, असलेल्या गुणांच्या संबंधानं तो त्याची गुणमयता टिकूच देत नाही ना. याची उदाहरणं आपल्याला देता येतील. त्या रसगंगाधर नावाचा एक ग्रंथ आहे. त्या रसगंगाधरामध्ये आयुर्वेदाच्या संबंधाने येतो. रसगंगाधर 2 आहेत, एक साहित्यशास्त्रातही आहे आणि एक आयुर्वेदामध्येही आहे. मला फारसं त्याच्यातला हे नाही आहे, परंतु त्या रसगंगाधरामध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय की लसूण हा फार गुणकारी आहे. खोकल्यावरचा उपाय म्हणून लसूण वापरला जातो. अनेक गुण आहेत त्या लसणाच्या ठिकाणी. आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक गुण आहेत. पण अनेक गुणांची खाण असणारा लसूण पण तो निंद्य मानला गेला. कशामुळे? अमित गुणोपी पदार्थो एकेन दोषेण निंदितो भवती, असं गंगाधरात आलं. अनेक गुण आहेत त्याच्या ठिकाणी, पण एकच दोष आहे, उग्र गंध हा दोष आहे. नाहीतर किती जुनाट खोकल्याला आयुर्वेदामध्ये लसूण हे औषध दिलं जातं. औषध म्हणून त्याची योग्यता आहेच आहे, आपल्याला नाकारता येणारच नाही.
परंतु त्याच्या ठिकाणी असणारा उग्र गंध त्याला निंद्य ठरवतो. एखादा मनुष्य आहे, उत्तम गायक आहे, सगळं चांगलं आहे, माणूस त्याच्या गुणांचं कौतुकही करतो, पण त्याचा दोष विसरत नाही. फार चांगलं गातात हो, पण दारू पितात. माणसाला नको वाटतं. एखादा दोष, गुण नाहीत का तर आहेत ना, पण एखादा दोष जरी असला तरी तो प्राप्त असलेल्या गुणांच्या संबंधानं निंद्यत्व निर्माण करतो, निषिद्ध भाव निर्माण करतो अंतःकरणामध्ये. याच्याकरता दोष निवृत्ती करून मग गुणप्राप्ती करावी, असाही एक विचार आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये क्रम कोणता लावायचा या संबंधामध्ये कदाचित तपशिलामध्ये काही मतभेद असतील, मी त्याच्यात जाणार नाही.